स्वराज्य पक्षाच्या वतीनं हातगाव तहसील कार्यालयावर भव्य दिव्य असा बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले अशी त्यांची मागणी आहे आणि स्वराज्य पक्षाचे नेते माधव देवसरकर आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, कशासाठी हा मोर्चा काढलाय? सर्वप्रथम मी शेतकरी पुत्र या नात्याने व स्वराज्य पक्षाचा नेता या नात्याने आज हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवाला न्याय मिळावा या हेतूने मी आज मोर्चा काढतोय। नुसता मोर्चात नाही तर मी सर्वप्रथम सर्व गावागावात खेड्यात जाऊन स्वतः पाणी केली, कमरेतल्या पाण्यात जाऊन पाणी केली, परंतु स्थानिकचे लोकप्रतिनिधी व सत्तेतील सत्ताधारी सर्व सत्ताधारी जाणीवपूर्वक शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत आणि जाणीवपूर्वक इथल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी की मी मोर्चा काढतो दाखवले, परंतु सत्तेतील आलेला आमदार त्याला मोर्चा काढायची गरज असतो का? त्यांनी तहसीलदार आणि एडीएमला बोलवतं काम होते, परंतु शेतकरी बांधवांची फसवणूक करण्यासाठी आणि विमा कंपनीकडून आपल्याला काय भेटते का या उद्देशाने त्यांनी काय केलं की मोर्चा काढ दाखवलं। परंतु खऱ्या अर्थाने स्वराज्य पक्ष आणि छत्रपती संभाजीराजे हे हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवाला न्याय मिळण्यासाठी हा बैलगाडी मोर्चा प्राथमिकरित्या जर बैलगाडी मोर्चा काढून गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला व अधिकाऱ्याचं कळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रत्येक गावामध्ये एक बैल असतो किंवा कटाळा असतो जे देवाला सोडलेला असतो, तर येणाऱ्या काळामध्ये कोणी वळू म्हणते कोणी कटाळा म्हणते। येणाऱ्या 27 तारखेपर्यंत जर हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचा न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही वेगळा मोर्चा काढू आणि सत्तेत बसलेल्या आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधीला काय कटाळा आणि काय वळू चढतोय ते चढते आम्ही दाखवून देऊ। कारण का नाटक करू नका, तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडा, तुम्ही विधानसभेमध्ये फ्लॅट भेटला नाही, मानधन वाले नाही म्हणून तुम्ही पायऱ्यावर आंदोलन करता, परंतु आतापर्यंत कधीही शेतकऱ्यासाठी मराठा आरक्षणासाठी किंवा बहुजनासाठी कधी काम करताना दिसलं नाहीत। ते परवाचं आंदोलन होतं जाणीवपूर्वक हे संभाजी महाराज यायले म्हणून काही लोकांना आंदोलन ठेवलं होतं, त्यांना हा इशारा आहे येणाऱ्या काळात हे शेतकरी बांधव तुम्हाला बैलाशिवाय सोडणार नाहीत। आपण जर पाठीमागे बघितलं तर मोठ्या बैलगाडी या ठिकाणी पाहायला मिळतात। जवळपास 200 पेक्षा अधिक मोर्चात सहभागी झाले आहे आणि हा मोर्चा जो आहे तो जुन्या बस स्थानकापासून तहसील कार्यालयाकडे निघाला आहे आणि तहसीलदारांना जे आहे ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचं निवेदन या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि ह्या संपूर्ण बैलगाड्या या मोर्चात सहभागी झालेला आपण चित्र पाहतोय। आणि जे आयोजक माधव देवसरकर यांनी इशारा दिलाय 27 तारखेपर्यंत जर मागण्या मार्गी नाही लागल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही यापेक्षाही मोठा मोर्चा काढू आणि सरकारला धडा शिकू असा इशारा त्यांनी दिलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हातगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।